मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या 3 नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी। तुमच्या कार्यकाळात 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही रेडी केलेला आहे, तो प्लॅन नेमकं काय आहे आणि कसं राहणार? प्रत्येक खात्याने 100 दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे। 100 दिवसात काय करायचं हा 100 दिवसाचा प्लॅन आहे। 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू। एक मिनिट। असं आहे की घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले। घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले। मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातून होतं। प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते। आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं। त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्याचं ते प्रत्येक कंपॅरिझन आहे आता बिहार सोबत आणि एक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून करतायत, कुठेतरी असं घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात, आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये। मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही। असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार, आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील। मुकेश मैं माननीय जनसंपर्क मंत्री से सवाल पूछना चाहता हूँ। हमारी जो प्रिंट की मीडिया की पॉलिसी है वो लगभग 4 दशक पुरानी है। दूसरा ये कि डिजिटल में भी हम लोगों को बहुत नई पॉलिसी की जरूरत है, क्योंकि इसमें एडवांसमेंट नहीं हुआ। तो हम ये जानना चाहेंगे क्या इस 5 वर्ष के दौरान आप पत्रकारों के लिए जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा दिखा पाएंगे अपना? चेहरा तो रोज ही दिखाता हूँ, लेकिन आपने नहीं समझ रहा हूँ मैं बात को आपकी। आपने बहुत अच्छा सुझाव दिया है। एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार करेंगे। एक 1 मिनट। अरे कि एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है। जीएमआर बहुत तेज़ी से वहाँ पर काम शुरू कर रहा है और मिहान में आप देख रहे हैं लगातार निवेश आ रहा है, और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छी अनाउंसमेंट मैं करूँगा। हाँ